आठवड्याच्या आत बेळगावातील नेहरू नगर बुरुड कॉलनीला मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत तर 26 जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन व धरणे आंदोलन करण्यात येईल। तसेच यावेळी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा नेहरू नगर बुरुड कॉलनीतील रहिवाशांनी दिलाय। नेहरू नगर बुरुड कॉलनीला अद्यापही मूलभूत सुविधा न दिल्याच्या निषेधार्थ आज बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले। झोपडपट्टी निर्मूलन मंडळाकडून सुमारे 30-35 वर्षांपूर्वी घरे देण्यात आली होती, मात्र आजपर्यंत कोणतीही मूलभूत सुविधा विकसित करण्यात आलेली नाही। सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून स्वच्छतेची स्थितीही दयनीय आहे। निवडणुकीच्या वेळी दिसणारे लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देतात असा आरोप रहिवाशांनी केला। बुरुड कॉलनीचे रहिवासी आहे, एपीएमसी रोड वरती येतो। हा स्लम बोर्ड कडनं आपल्याला घर मिळाले होते। 35 वर्षाच्या वरती झाले, 40-35 वर्ष झालं। तेव्हा काय कामगारी झाली होती, आतापर्यंत एक पण कामगारी तिथं झाली नाही। आणि ड्रेनेजचे ब्लॉकेजेस आहेत आणि चरंडी नाही आहेत, गटर सगळं ब्लॉक होऊन गेलेत, रस्ते नाही आहेत। कोण पण इलेक्शन येते तेव्हा जे काही जनप्रतिनिधीगण म्हणतात त्यांनी येतात, बघून जातात, आश्वासन देऊन जातात आपल्याला, काही कोणी नंतर परतून येत नाहीये। कुठलं पण एक रस्ता अजूनपर्यंत झालेला नाहीये नीट तिथं। नगरसेवकला पण आणून दाखवलं सर, मी 2 वर्ष झाले ह्याच्या पाठीमागे लागलेलं आहे। कॉर्पोरेशनला गेले, पीडब्ल्यूडी ऑफिसला पण मी अर्जी दिलेली आहे, माझ्याकडे सगळे कॉपी आहेत। खरं अजूनपर्यंत कोणी पण त्याच्याकडे लक्ष देत नाहीयेत। मेन कॉर्पोरेशनचं डम्पिंग यार्ड आहे ना, त्याच्या बाजूलाच हा नगर आहे आणि मेन सेंटर मध्ये असून पण कोणी पण काही बघत नाहीयेत। काय स्वच्छता तरी नाहीच आहे। पाण्याचं मंदिर एक आम्ही बांधून घेतलेलं मंदिर आहे, त्या मंदिरमध्ये गटरचे पाणी परवा दिवशी रात्रीच्या पावसामध्ये येऊन सगळं ड्रेनेजचे पाणी येऊन मंदिरमध्ये घुसले। मग त्याला कुणाला विचारायचं सांगा सर आपण? आम्ही आता येणाऱ्या 26 जानेवारीला आम्ही इथं येऊन धरणी बसणार आहे बघा सर। आता डीसी साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आज सगळे जमा आहोत तिथं। आता हे मनवी पत्र आपण जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचवतो, नंतर त्यांनी हे 8 दिवसात हे काय ह्याच्या ऍक्शन घेतात बघते, नंतर आपण नाहीतर आम्ही सत्याग्रहाला बसतो। रोड बंद करणार आम्ही, नेहरू नगरचा रोड मी आता सांगते। आणि येणाऱ्या इलेक्शनला आम्ही सगळं वोटिंग नाही करणार, मत बहिष्कार करणार। इतकं मीनाक्षी काकतीकर म्हणून बुरुಡ್ ಕಾಲನಿ ನಿವಾಸಿಗಳು ನಮ್ಮ ಮನೆ ಸಿಕ್ಕಿಗೆ 36 ವರ್ಷ ಆಯ್ತ್ರಿ। ಇನ್ನೂವರೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಮನೆ ಕೊಟ್ಟಿದಾರ ಅವಾಗಿಂದ ಒಂದು ಗಟರ್ ಇದುವರೆಗೆ ಒಂದು ಗಟರ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಒಂದು ಡ್ರೈನೇಜ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಒಂದು ರೋಡ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಒಂದು ಬೋರ್ವೆಲ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗೇನು ಮಳೆಯಿಂದ ಈಗ 6 ತಿಂಗಳ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಮಳೆ ಬಂದ್ರು ಸಗಡೆ ಎಲ್ಲ ಮನೆ ಒಳಗೆ ಡ್ರೈನೇಜ್ ಲೈನ್ ಎಲ್ಲ ಹೋದೆ, ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ ತಿನ್ನಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ತ್ರಾಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟರು ಯಾರು ನಮಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾರ ಅದು ಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ। ಅಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಮ್ದು ಏರಿಯಾ ಬರಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಏರಿಯಾ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಇದು ಹೊರಗಿನ ಏರಿಯಾ ಇದೆ, ನಮ್ಮ ಸ್ಲಮ್ ಏರಿಯಾ ಇರುತ್ತೆ। ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಹಕ್ಕು ಚಲಾಯಿಸ್ತಾರ, ನೀವು ಬರ್ರಿ, ನೀವು ಇದು ಮಾಡ್ರಿ, ಓಟ್ ಮಾಡೋಕೆ ನಾವು ಬೇಕಾಗ್ತೇವೆ, ಇಂಥ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ರೆ ನಾವು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅಂತಾರ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮನವಿ ಕೊಟ್ಟ ನಾವು ಅವ್ರು ದಯಮಾಡಿ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ಅವ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ। यानंतर या संदर्भातील निवेदन बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। या आंदोलनात नेहरू नगर बुरुड कॉलनीतील मोठ्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।